भाऊड हे पुढचं समालोचन करतील। धन्यवाद टीके माळी सर, तदनंतर प्रवीणजी दुगाडे सर। सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्यसु सर्वदा। सुपूत आणि एक उत्कृष्ट मित्र म्हणून पॅकर ज्यांच्याकडे पाहिलं जातं, नामवंत पॅकर, त्यांच्याकडून खऱ्या अर्थानं शुभेच्छा आयोजनासाठी देखील। आणि राजेश शिवाजी बॉईज तांबाटी टीमच्या जर कोणत्याही गोलंदाजानं विकेट हॅट्रिक साध्य केली तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज त्यांच्याकडून देण्यात येईल। सर्वांचं मनपूर्वक स्वागत। रामदासजी पाटील आणि त्यांच्या समवेत आदरणीय अभिषेकजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। आम्ही दोन्ही मान्यवरांना विनंती करू की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावरती यावं। सुरुवातीला आपण पाहिलं टीके माली सर यांनी उल्लेख केला की बऱ्याचशा मान्यवरांची मांद्याली या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळेल। बरेचसे मान्यवर आपल्याला या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतील। रसायनी परिसरातील, रसायनी विभागातील जे कॉमेंटेटर आहेत, जे अंपायर आहेत, जे खेळाडू आहेत, त्यांनी ऑर्गनाईज केलेली ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय। आणि प्रत्येक विविध गावातील हे कॉमेंटेटर अंपायर एकत्रित येऊन अगदी ही स्पर्धा बनवण्याचं काम त्यांनी केलं। ही स्पर्धा घडवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून ज्यांनी केलं आहे त्या सर्व आयोजकांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देऊयात। पहिली रात्र आणि पहिल्याच रात्रीची जो उद्घाटन समारंभ या ठिकाणी पार पडला, गणपती बाप्पाच्या चरणी आपण नतमस्तक झालो। 64 कला आणि 14 विद्येचा विद्यापती बाप्पा माझा गणपती आणि गणपती बाप्पाच्या चरणी आपण नतमस्तक झालो। ही स्पर्धा अगदी निर्विघ्नपणे पार पडू द्या असं साकडं बाप्पाच्या चरणी आपण घातलं आणि ही स्पर्धा अगदी निर्विघ्नपणे पार पडताना आपण येणाऱ्या 4 रात्रीमध्ये पाहणार आहोत। महत्त्वाची विकेट फलंदाज रोहन गावंड या चेंडूवरती बाद झाला आणि आता नवीन फलंदाज रोहन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। आर फॅक्टर हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना उजव्या फुलीचे फलंदाज आणि तिसऱ्या क्रमांकावरचा फलंदाज घातक आणि विस्फोटक याची शैली आपण सातत्यपूर्वक या क्रिकेटच्या पटलावरती पाहिलेली आहे। पहिला ब्रेक थ्रो मिळवून दिला केतन मुंडे, एक अनुभवी गोलंदाज, तितकाच चांगला फलंदाज आणि षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं। पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता। टीके माळी सर असं वाटलं होतं अजिंक्य एक मोठं षटक 91-29 क्रमांकाची क्रेटा समोर पार्क केलेली आहे। त्यांना विनंती आहे रस्त्यामध्ये की त्यांनी जरा बाजूला इकडे येऊन पार्क करावी किंवा रस्त्याच्या त्या बाजूला पार्क करावी प्लीज। बघा आज जे सामने होणार आहेत, सांगुर्ली विरुद्ध कासप, बारापाडा तांबाटी आता सामना सुरू आहे। बोकरपाडा हातनोली एक सामना होईल यानंतर, त्यानंतर नारपोले आणि मोरबेचा सामना होणार होता
तन्मयी नारपोली आणि जीवन 11 शिवतेज मोरबे, परंतु काही कारणास्तव मोरबे संघ उशिरानं इथे येणार आहे, त्यामुळे तो सामना शेवटी खेळवला जाईल. त्यामुळे भोकरपाडा आणि हातनोली सामना झाल्यानंतर सामना खेळवला जाणार आहे श्री गणेश पळसपे आणि आई 11 कोण. तरी या दोन्ही टीमने त्यानंतर रेडी राहायचं आहे. आणि त्यानंतर बापदेवी पोदी आणि स्कायरा 11 यू यंगस्टार वहाळ, आणि शेवटचा सामना होईल नारपोली आणि मोरबेचा. अजिंक्य, नक्कीच आपण पाहतोय की प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम आणि त्या कारणास्तव आपण मोरबे टीमला या ठिकाणी ॲडजस्ट करतोय. आणि थोडासा मी तर म्हणेन क्रिटिकल प्रॉब्लेम असल्या कारणानं टीके माळी सर आपण मोरबे टीमला या ठिकाणी ॲडजस्ट करतोय. क्रिकेटमध्ये अगदी प्रत्येकाचं मैत्रीपूर्ण लढत आपण सातत्यपूर्वक पाहतो आणि नारपोली टीमला देखील आपण धन्यवाद दिले पाहिजेत, कारण की त्यांना ऐन वेळी समजलं की मोरबे टीमचा प्रॉब्लेम झाला आहे. आणि आयोजकांचा देखील आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो, कारण की ज्यावेळी ऐन मोक्यावरती झालेला जो खऱ्या अर्थानं अपघात आहे त्या कारणास्तव खऱ्या अर्थानं मोरबे टीम या ठिकाणी उशिरा स्पर्धेमध्ये दाखल होणार आहे. त्या कारणास्तव आयोजकांनी जी ॲडजस्टमेंट केली आहे आणि नारपोली टीमनं, त्या दोन्ही आयोजकांचा आणि नारपोली टीमचा आम्ही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. मयूर मुंडे गोलंदाजी मार्कवरती येतोय. टीके माली सर, एक काल होता तांबाडी टीमचा, ज्यानं बरेचशा नाईटच्या स्पर्धा असतील, डेच्या स्पर्धा असतील, त्यावेळी डे नाईटच्या स्पर्धा फार कमी प्रमाणात व्हायच्या, परंतु ज्या वेळी तांबाडी संघ असायचा त्या वेळी क्वालिफाय होताना आम्ही या संघाला पाहिलं आहे. 100% योगदान देताना या संघाला सातत्यपूर्वक पाहिलं. आणि अलीकडच्या काही मित्र म्हणजे 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये थोडासा बॅकफूटवरती आहे तांबाडी संघ. नाही, क्रिकेटमध्ये उतार चढाव असतातच. आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पण बघितलेले आहे की कोणताच एक संघ वर्षानुवर्ष वर्ल्ड कप नाही मारत. तसं लोकल क्रिकेटमध्ये पण ती परिस्थिती आपण आतापर्यंत बघितलेली आहे. परंतु सातत्य क्रिकेटचं ठेवणं गरजेचं आहे. यश अपयश या नंतरच्या गोष्टी आहेत, आणि त्या जर आपण यश अपयश बाजूला ठेवलं, खेळत राहिलो, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली यश मिळतंच. हां, नक्कीच हे सातत्यपूर्वक क्रिकेटमध्ये चढ उतार राहिलेले आहेत. आणि तांबाडी टीमने देखील ते दाखवलं की प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांना खेळताना आपण पाहतो, जरी अपयश पदरी पडत असलं तरी देखील आमच्यातली गुणवत्ता, आमच्यामध्ये असणारे कला कौशल्य हे सातत्यपूर्वक मैदानाच्या आतमध्ये आम्ही दाखवत राहू. पुन्हा एकदा इथं या चेंडूवरती डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकले. गोलंदाज 3 चेंडू डॉट बॉल टाकले मयूर मुंडे या गोलंदाजानं. आणि दुसऱ्या षटकाची जशी सुरुवात झाली तशी धावसंख्येवरती बंधन घालतोय तो मयूर मुंडे. दिशा देण्याचा प्रयत्न, टॅपिंग क्रिकेट, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एसटी रक्षक स्वतः त्या ठिकाणी पोहोचलाय आणि एका धावेला या ठिकाणी प्राधान्य दिलं. ते फलंदाज विशाल पवार या फलंदाजानं सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट, एका धावेला प्राधान्य, 10 फलक जाऊन पोहोचल ते 10 या धावसंख्येवरती. शांत आणि संयमी क्रिकेट सुरुवात अगदी दमदार केली होती. फलंदाज विशाल पवार याच्या बॅटमधून आलेला षटकार, तदनंतर पुन्हा एकदा आपण पाहिलं सिंगलला त्याने प्राधान्य दिलं. आणि जसा स्ट्राईकवरती रोहन गाबण गेला त्याची महत्त्वाची विकेट प्राप्त केली केतन मुंडेनं. आणि तिथून धावा जमवण्यासाठी थोडासा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागतोय तो बॅटिंग करणाऱ्या गावदेवी बारापाडा टीमला. नाही, बारापाड्यानं सुरुवात दमदार केली, म्हणजे अगदी बॉम्बच फेकले, परंतु त्यानंतर मग टिकल्या पण वाजत नाहीयेत अशी परिस्थिती आलेली आहे. सिंगलसाठी संघर्ष करावा लागतोय. तांबाटी संघानं ओळखलं की आता यांना थांबवायला लागेल, नाही तर मग एक मोठा स्कोर जर उभा झाला तर मग ते चेस करणं कठीण जाईल. हां, नक्कीच माजी सभापती गजानन मांडे यांचे सुपुत्र किरण शेठ मांडे यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. त्यांचं देखील करतोय आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मोस्ट वेलकम असेल या चषकामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार आहे. लो फुलटॉस आक्रमण केलंय, एलिव्हेशन नाहीये फटक्यामध्ये, बराच काल हवेमध्ये सेफली लँड होतोय. 1 टप्पा अखेर चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी 2 धावा त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केले जात आहेत. 2 धाबेच्या मदतीनं, 2 धाबेच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते 12 या धावसंख्येवरती. 12 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. गावदेवी बारापाडा संघाचं 1 विकेट त्यानं त्या ठिकाणी गमावलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली, अध्यापक 5 चेंडूची फेकी केली आहे मयूर मुंडेनं, परंतु कमालीचं षटक, लाजबाब षटक, आपल्यामध्ये असणारा जोहर तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. अचूक टप्पाची गोलंदाजी आणि तदनंतर आपण पाहतो अचूक वेग या गोलंदाजाकडे आहे.
पुन्हा एकदा चांगला फटका, यावेळेस अलोंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. लॉंग ऑनवरती चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगलला पुन्हा एकदा प्राधान्य, सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट होईल आणि 2 षटकाच्या अंती 10 फलकावरती धावा आहेत. त्या 1-13 गावदेवी 12 पाडा टीमच्या. ठोक असं म्हटलं जातं, तुमचा पहिला प्रभाव हा तुमचा शेवटचा प्रभाव आहे आणि सुरुवात जशी दमदार केली होती ना, तसा शेवट देखील गोड करावा लागेल. यावेळेस डोपे टेकले होते. बैठकी फटका, स्वतःच्या भात्यामधील हा फटका घेतला फलंदाज रोहन गावंडनं आणि त्याच्या बॅट मधून येतोय हा विलोभनीय षटका. तेवढं सोपं नव्हतं. हा यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजानं केलेला. एक पाऊल पुढे टाकलं फलंदाजानं, ताणलं, स्वतःला स्ट्रेच केलं आणि ताणून त्यानं हा चेंडू फाईन लेगला षटकार ठोकला. लाजवाब असा फ्लॅट पॅरल मारलेला हा षटकार. असे फटके आपल्याला टेनिस क्रिकेटमध्ये फार कमी बघायला मिळतात. हा नक्कीच. जजावली सूर्यकुमार यादव मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो ना, दातावली अशी फटकेबाजी सातत्यपूर्वक आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये इंडिया टीमसाठी खेळत असताना अशी फटकेबाजी त्याची पाहिलेली आहे आणि त्याच अनोख्या शैलीनं या फटक्याला खेचलं फलंदाज रोहन गावंड या फलंदाजानं. बॉलिंग ट्रॅकवरती, बॉलर तयार. पुन्हा एकदा चांगला फटका, अलोंग दी कार्पेट. एक धाव वेगानं कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडंसं फंबल, बॅकिंग चांगला आहे परंतु 2 धाबा त्या ठिकाणी रोखू शकले नाही आणि या 2 धाबेच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 21 या लेन्सन आकड्यावरती. 21 धाबा 10 फलकावरती अध्यापक आपण पाहतोय. रोहन गावंडला जसं कानमंत्र दिलेला नॉन स्ट्रायकर एंडवरच्या फलंदाज विशालनं, तशी तो बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. पहिल्या चेंडूवरती त्यांना आक्रमण केलं, षटकार आला. दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव. आता धावसंख्येला आकार या ठिकाणी देण्याचा प्रयत्न हे फलंदाज करतायत. ब्लॉक कॉलला टाकलं होतं बॅट आणि अगदी पायाच्या मधोमध या चेंडूची फेकी केली गोलंदाज प्रवीण राणे या गोलंदाजानं. या अगोदरचे चेंडू देखील त्यांनी तसेच टाकले होते परंतु त्याच्यावरती त्या चेंडूवरती त्यांना आक्रमण केलं. रोहननं जाणलं, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका झोकवलं, स्वतःला बॅलन्स केलं आणि तदनंतर पुन्हा एकदा हा बैठकी फटका. बॉल जाईल सीमारेषा पार, डीप स्क्वेअर लेग सीमारेषा चिरत बाउंड्री लाईन बाहेर 4 धावांसाठी. नाहीये, स्वतःला बॅलन्स करणं, गुडघा अगदी खाली टेकवणं, तदनंतर चेंडूची दिशा पाहणं गरजेचं आहे आणि जर चेंडू तुमच्या बॅटवरती कन्वर्ट झाला नाही ना तर लेग बिफोर द विकेट LBW स्वरूपात तुम्ही बाद होऊ शकता. आणि अक्रॉस द लाईन खेळण्याचा हा फटका ज्यावेळी बॅटवरती लिहिल्या कन्वर्ट होतो ना त्यावेळी लिहिल्या धावा मिळाल्या जातात आणि तशाच पद्धतीची फटकेबाजी, बैठकी फटका, पॅडल स्वीपचा हा फटका आणि 4 धावा या चेंडूवरती मिळतात. तारेवरची कसरत आहे. आपण जसं म्हणजे हिमालयामध्ये किंवा जम्मू काश्मीरला जेव्हा जातो ना तेव्हा कसे छोटे छोटे रस्ते असतात परंतु ते ड्रायव्हर गाडी घंग घंग अशी एकदम फिरवत असतात इकडून तिकडे. थोडी जरी चुकी झाली तरी गाडी दरीमध्ये जाण्याची शक्यता असते. त्यामुळे ते किती ट्रेन ड्रायव्हर असतील तसा हा ट्रेन बॅट्समन परफेक्ट स्ट्रोक त्यानं मारलेले आहेत. लाजवाब. पुन्हा एकदा त्याच चेंडूची पैकी ब्लॉकला टाकलं होतं. आज रोहन गावंडचा वाढदिवस आहे
आणि चांगली बॅटिंग, त्याला देखील वाढदिवसाच्या लक्षवेधी शुभेच्छा आपण या सर्व आयोजकांच्या माध्यमातून आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं आपण रोहन गावंडला देऊयात. आणि आई भवानी चरणी आपण नतमस्तक होऊन खूप सारा उदंड आयुष्य लाभो रोहन गावंड याला. आणि तितक्याच गोड शुभेच्छा वाढदिवसाच्या रोहन गावंड या फलंदाजाला आपण देऊयात. डॉटबॉल येतात बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी डॉटबॉल खेळतो रोहन गावंड. या अगोदरचं चेंडू ब्लॉक हॉलला टाकलं होतं. क्रिकेटमधील ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं त्या चेंडूचा उपयोग केला गोलंदाज प्रवीण राणेनं. आणि एकूणच पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या 9, दुसऱ्या षटकामध्ये धाबा आल्या 4, तिसऱ्या षटकामध्ये धाबा आल्या 12 आणि 9, 4 आणि 12च्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 25 या धावसंख्येवरती. पाणी 25 धावा झालेल्या आहेत. आणि एक जरुरी अनाउन्समेंट, यानंतर सेकंड राऊंडचा सामना लगेच होणार आहे, कारण हा ई गट आपण खेळवतोय. ई गटामध्ये सांगुर्ली कासप त्यामधला पहिला सामना झाला, कासप जिंकलाय. बारापाडा आणि तांबाटीचा सामना इथे खेळवला जातोय. या मॅच मध्ये जो जिंकेल तो लगेचच सेकंड राऊंडचा सामना कासप बरोबर खेळणार आहे. आणि त्यानंतर आपण मग बी गटाकडे रेग्युलर जाणार आहोत. बरेचसे खेळाडू देखील तेच विचार करत असतील की जर इथून पुढे आपण 2 मॅच जिंकलो, पहिली मॅच या ठिकाणी जिंकलो, तर पुन्हा 1-2 वाजता 1-2 वाजेच्या पुढेच आपल्याला थांबावं लागेल. त्याकरता आपण आयोजकांनी देखील चांगला योग्य तो निर्णय घेतला की इथून पुढे जो जिंकेल त्याला कदाचित उद्या देखील मॅच खेळायला यावं लागेल. आणि त्याकरता ई गटातील 4 टीम आज खेळत आहेत. ई गटाच्या टीम उद्या देखील 4 असतील आणि त्यातून एक टीम जी विनर होईल 4 टीममधून त्यांची फाईट जो आज खऱ्या अर्थाने 4 गटामधून जी टीम वरती जाईल त्यांच्यासोबत ती त्यांची टीमची फाईट आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर आयोजन, नीट नेटकं आयोजन आणि समालोचकांनी ठेवलेली ही टुर्नामेंट आहे. त्यामुळे अंकित मालुसरे आणि त्याच्या सर्व अजिंक्य बौड, शुभम कदम, अंकित मालुसरे, राहुल पाटील, विलास कदम, प्रणय भोईर, यश मालकर या सगळ्यांनी चांगलं आयोजन केलंय. चौथ्या षटकाची सुरुवात, डेट ओव्हरची सुरुवात डॉटबॉल नव्हती आहे. बॉलिंग ट्रॅकवरती विनय सकपाल हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती येतोय आणि पहिला चेंडू त्यानं या ठिकाणी डॉटबॉल टाकलाय. षटकारानं सुरुवात केली होती सामन्याची विशाल नाईक या फलंदाजानं. आणि तदनंतर आपण पाहतोय धाबा जमवण्यासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागतोय, परंतु डावकर आताचा फलंदाज आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेलला कॅरी केलं, स्वतःला बॅलन्स करत झेलला कॅरी केलं आणि अजून एक आदरा, दुसरा मोठा आदरा. परफेक्ट स्ट्रोक, परफेक्ट लेंथ मध्ये ही सगळ्या जी समीकरणं आहेत ती जुळवून आणायला लागतील ती फलंदाजांना, तेव्हाच षटकार चौकार बरोबर बाहेर जातील. अन्यथा रचलेल्या सापळ्यामध्ये मासा अडकू शकतो आणि फलंदाज बाद होऊ शकतात. ते आत्ताच्या चेंडूवर आपण बघितलंय. नक्कीच एलिव्हेशन तुमच्या फटक्यामध्ये असणं गरजेचं असेल. जितकी उंचाई आहे ना तितक्याच फटक्यामध्ये एलिव्हेशन महत्वाचं आहे आणि ते एलिव्हेशन करा आता थोडंसं कमकुवत पाहायला मिळालं आणि फटका त्या ठिकाणी फसला. डीप मिड विकेटच्या दिशेने त्या फटक्याला खेचलं होतं, फलंदाज बाद झाला. तदनंतर आपण पाहतो या पूर्वार्धामधील या इनिंगमधील पहिला व्हाईट बॉल टाकतोय तो गोलंदाज विनय. पहिला व्हाईट बॉल, या अगोदर एकही एक्स्ट्राची धाव खर्च केली नव्हती. चांगला फटका खेचायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. सिंगलला पुन्हा एकदा प्राधान्य सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 27 या धावसंख्येवरती. एक धाव आता महत्वाची बनली आहे ती बॅटिंग करणाऱ्या गावदेवी बारापाडा टीमसाठी. मला तर आता 10-12 वर्षापूर्वींचं ते अचानकचं मैदान आठवतंय जिथे अशीच सिच्युएशन असायची, 1-2 षटकार जाणं पण मुश्किल असायचं. त्यावेळेला सिंगल डबल मुंबईकर घ्यायचे बघा. मुंबईकर सिंगल डबलवर त्यांचं लक्ष जास्त कॉन्सन्ट्रेट करायचे आणि मग मिळाला चान्स की ऋषी वैद्य, त्यानंतर अविनाश जाधव, भरत लोहार, भरत पतला, भरत नेहर असे षटकार मध्ये मध्ये मारायचे.
आणि ते कल्याणी घोरपडे वगैरे त्यांची बॅटिंग तशी सिच्युएशन आता तशी आलेली दिसते. बॉल तयार आहे, यावेळेस दिशा दिली आहे पॉईंटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव पुन्हा एकदा मिळेल सिंगलच्या मदतीनं, धावफलक जाऊन पोहोचेल त्या 28 या धावसंख्येवरती. थेंबे थेंबे तळे साचे असा आपण नेहमीच उल्लेख करतो, परंतु आता मोठ्या पटक्याची नित्यांत गरज आहे. इथून पुढे जर मोठे पटके आले नाही ना तर कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखलं जाईल. जे टार्गेट उभं करायचं त्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकत नाही गावदेवी बारापाडा संघ. बॉल तयार आहे, फटका चांगला आहे, फुल टॉस बॉल होता आणि फुल टोल वसूल केलंय का, परंतु जेलला त्या ठिकाणी कॅरी केलंय की नाही पंचांचा इशारा या ठिकाणी अपेक्षित आणि फलंदाज या ठिकाणी असेल बाद. थोडंसं कठीण बनलंय फलंदाजासाठी. ड्यू थोडासा आता कालांतराने वाढला जाईल मैदानावरती, थोडीशी नमी थोडासा ओलावा भासला जाईल, परंतु त्या कारणास्थळी किंवा थोडीशी सीमारेषा लांब आहे का याचा अभ्यास या मैदानाचा तुम्हाला असावा. नाही, खरं तर सीमारेषा थोडी लांब आहे, एवढी नाही आहे. ठीक आहे, मला असं वाटतं साधारण 60 एक होईल ना प्रवीण, जास्त नाही आहे. परंतु क्लायमेट इथलं बदललेलं आहे आणि नशीब समजा की इथे तळ्याचं पाणी सोडलेलं नाहीये, नाही तर पूर्वीला तळ्याचं पाणी सोडलं जायचं आणि मग अजून गारवा यायचा, त्यात अजून थंडी आणि त्यामुळे अजून विकेट अजून विकेट स्लो व्हायची. तर ती परिस्थिती नाहीये. मी अगोदरच म्हणाल टायमिंग आणि ताकद बरोबर, अन्यथा फलंदाज झेलबाद होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे जमिनीलगतच्या फटक्यांवर किंवा गॅपमध्ये फटके मारले गेले तर धावा येतील. आउटफील्ड फास्ट आहे. नक्कीच खूप चांगला उल्लेख केला या ठिकाणी टी के माली सर यांनी की सीमारेषा इतकी फारशी लांब नाही आहे. चेंडू सीमारेषा पलीकडे तुम्हाला धाडायचं असेल तर प्रॉपर टायमिंग आणि तदनंतर आपण पाहतोय त्याच्या फटक्यामध्ये एलिव्हेशन तितकं चांगलं असणं गरजेचं असेल आणि तर चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल. हे खऱ्या अर्थानं कानमंत्र जरूर दिलंय, परंतु 28 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलाय गावदेवी बारापाडा संघ. षटक क्रमांक 4 देखील या ठिकाणी कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 9 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 4 धाबा. धावसंख्येवरती बंधनकारक जे षटक होतं ना ते बंधनकारक षटक आपण पाहिलं ते गोलंदाज मयूर मुंडेचं, त्यांना केवळ 4 धाबा टी के माली सर त्या षटकामध्ये खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये आल्या 12 धाबा. पुन्हा एकदा डेट ओव्हरमध्ये असं वाटलं होतं, पूर्वी प्रॉपर 1-2 गोलंदाज संघाकडे असायचे आणि डेट ओव्हरच्या षटकामध्ये जे शेवटचं हाणामारीचं षटक असायचं, पूर्वी असंच उल्लेख करायचे बरेचसे कॉमेंटेटर असतील ते असे उल्लेख करायचे की शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. परंतु आता प्रत्येक संघामध्ये 4 प्रॉपर बॉलर 5 प्रॉपर बॉलर घेऊन प्रत्येक संघ उतरत असतो आणि शेवटच्या षटकामध्ये केवळ 3 धाबा खर्च केल्या त्या गोलंदाज विनय सकपाल या गोलंदाजानं आणि त्या 3 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल त्या 28 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 4 देखील कंप्लीट झालं. पहिली इनिंग या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. एकूणच 28 धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलाय गावदेवी बारापाडा संघ. म्हणजे येणारे 24 चेंडू द्वितीय सत्रामध्ये गरज असेल ते 29 धावसंख्येची. एक हिस्सा गोलंदाज पण मैदान गाजू शकतात हे या विकेटनं दाखवून दिलेलं आहे, या मैदानानं दाखवून दिलेलं आहे. दुसऱ्या फेरीचा सामना लगेच होणार आहे. ई मधला ई गटातला कासब संघाबरोबर. या मॅच मध्ये तो जिंकेल तो लगेच खेळेल. आमचे पाहुणे रामदास पाटील आमचे जयदास पाटलांचे आणि रोहिदास पाटलांचे बंधू माजी सरपंच वामन पाटील यांचे चिरंजीव, त्यांचा सन्मान इथे करण्यात येतोय. रामदास पाटलांनी फोटो पण भरपूर काढले पोराबरोबर. ट्रॉफी, स्टेज, देवेंद्र माळी समालोचक त्यांचंही इथे आगमन झालेलं आहे. आज सगळी समालोचकांची आज मांदियाळी जमली आहे. आमचे मोरे वावेघरचे प्रथमेश मोरे बसलेले आहेत, त्यानंतर अजिंक्य भाऊड आहेत, प्रवीण दुगाडे आज खूप लवकर आलेत. खरं तर प्रवीण दुगाडेंना
डेट घेणं, त्यांची तारीख घेणं म्हणजे हा एक मोठा टास्क असतो. ऑल टाइम बिझी असलेले आमचे प्रवीण दुगाडे आज अंकित मालुसरे यांच्या विनंतीला मान देऊन आलेत. त्यांचं प्रवीण दुगाडेंचं पण हार्दिक हार्दिक स्वागत. टाळ्यांच्या गजरामध्ये केतन मुंडे मैदानाच्या दिशेनं. आधी वाटलं मला ॲडव्होकेट अभिषेक पाटील आपले आले की काय. ॲडव्होकेट बघत असतील मॅच. ॲडव्होकेट अभिषेक पाटील जर कोर्टातून जर वेळ मिळाला असेल क्लायंटच्या बिझी शेड्यूलमधून तर येतील ते. आमचे संतोष बुवा चौधरी पण इथे येतील. संतोष बुवांचं पण स्वागत. संजय कडव यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. या संजय कडव साहेब, स्वागत कक्षामध्ये आपणाला येण्याची आम्ही विनंती करतो. त्यांचं स्वागत, संजय कडव साहेबांचं स्वागत विवेक भोईर करतील. वळूया पुन्हा एकदा मॅच कडे, जिथे गावदेवी बारापाडा विरुद्ध राजे शिवाजी बॉईज तांबाटी हा सामना आपण पाहतोय. म्हणजे पनवेल तालुका विरुद्ध खालापर तालुका म्हणायला काहीच हरकत नाही. एक टीम खाल तालुक्यातली आहे तांबाटी, तर दुसरी बारापाडा टीम आहे ती पनवेल तालुक्यातली आहे. सत्र सुरू होण्याचा इशारा पंचांचा. पहिलाच चेंडू गोलंदाजाचा. ओ व्हॉट अ बॉलिंग, जबरदस्त अफलातून सुरुवात. पहिला चेंडू तोही केतनला असा वळवतोय गोलंदाज, अक्षरशः गरागरा फिरवतोय चेंडू. थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ, आणि खरं तर केतननं पण खडे खडे हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. विशाल नाईक एक तरबेज असा हा गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय तो केतनला. हा चेंडू विशालचा. हो, क्लीन बोल्ड, व्हॉट अ बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी. आणि पहिला हादरा केतन मुंडेच्या रूपात. केतन मुंडे सारखा फलंदाज बाद होणं म्हणजे ही चांगली गोष्ट नाहीये तांबाटीसाठी. एक धोक्याची घंटा आहे, ज्यानं अनेक मैदानं गाजवलेली आहेत. खरं तर चॅम्पियन्स लीग मध्ये पण यानं जबरदस्त असा प्रदर्शन केलेलं केतन दुर्दैवीरित्या मैदानाच्या बाहेर येतोय. तसं पाहिलं तर एवढं मोठं टार्गेट नाहीये, छोटासा निवाला आहे, दिसतोय छोटासा, परंतु या छोट्याशा निवालाला आता मोठं टार्गेट करून ठेवलेलं आहे ते प्रतिस्पर्धी संघानं बारापाड्यानं. हाँ, निश्चित तौर पर विशाल नाइक की जो लाइन थी, शुरुआती दो गेंदें स्लो लेफ्ट आर्म स्पिन जिसे हम कहते हैं कि नेचुरल स्विंग जो रहता है बाएं हाथ के गेंदबाज के पास, उस स्विंग का इस्तेमाल करते हुए गेंदबाज हमें नजर आए. बिल्कुल सामने से घुमाया. आई लेवल गेंदबाजी हम जिस तरह से कहते हैं टेनिस बॉल क्रिकेट में कि गेंद आंखों के सामने होती है लेकिन बल्लेबाज को ये पता नहीं चलता कि कितनी घूमेगी. नाही, राऊंड आर्म आहे ना त्याचा, राऊंड आर्म आहे, त्यामुळे बरोबर जज नाही होत फलंदाजाला. आणि केतनचं आपण बघितलं त्याचं बॉडी लँग्वेज, त्याला कळलंच नाही त्याच्या चेंडू कधी स्टंपवर जाऊन आदळला आणि मधली यष्टी कधी वाकवली. त्यामुळे हा गोलंदाज मला असं वाटतं प्रभाव पाडेल या टुर्नामेंटवर. पुन्हा एकदा कुणाल तयार आहे. हा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळायचा होता, जोरदार अपील केलाय. पंचांवर कोणत्याही प्रकारचा प्रभाव नाहीये. प्रेशर क्रिएट करतायत का प्रवीण? प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि या स्ट्रॅटर्जी वापरल्या पाहिजेत. निश्चित रूप से आपने बिल्कुल सही कहा. ये अंपायर्स के ऊपर प्रेशर नहीं है, बल्लेबाज के ऊपर प्रेशर डाला जाता है कि आप बाल बाल बचे, मारते तो आउट होते. त्याला त्याच्या डोक्यामध्ये घुसवलं जात आहे की बाबा रे, धोक्याची घंटा होती, वाचलाच रे. आणि तसं चित्र गोलंदाज तयार करतो. या स्ट्रॅटर्जी आहेत, या युक्त्या आहेत, या लुप्त्या आहेत हल्लीच्या या झटपट क्रिकेट मधल्या. हो, हा चेंडू स्लो केला बघा, अंतिम क्षणी मारायचा होता ऑन साईडला, नाही, बरोबर बॅटच्या मधोमध बसला चेंडू, तिथेच घरंगळत बसला. एक धाव मात्र मिळाली ती लेगबाईची. एका धावेनं धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती तांबाटी संघाची. एकच पहिलीच धाव
पहिलीच धाव तीही लेगबाईची धाव मिळते. म्हणजे किती गोलंदाजीची धार, किती तिखट मारा सुरू आहे गोलंदाजाकडून, कुणालकडून, याचं चित्र स्पष्ट होते. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत कुणालनं, 5वा चेंडू टाकणार आहे विशाल नाईक. विशाल नाईकचा हा चेंडू मारलाय, सेफ लँडिंग झालेले चेंडूचं. 1 धाव. रोहिदास मुकादम यांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. वासुदेव कोंडिलकर जांभिवली 40+ खेळाडू, त्यांनाही विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं. शेवटचा मला असं वाटतं विशालचा हा चेंडू असावा पहिल्या षटकातील, देवळोली एंड कडून. रिवर्स वेव, वाडा स्ट्रोक, सीधी उंगली से घी नहीं निकल रहा है तो उंगली टेढ़ी करनी चाहिए, प्रवीण दुगाडांचं वाक्य. आणि हा मारला रिवर्स की ये बाउंड्री आई क्योंकि रन बन नहीं रहे थे और विद स्पिन खेलने की ज़रूरत थी. बाएं के सामने अगर बाएं हाथ का बल्लेबाज आए तो मुश्किल हालात पैदा होती है बाएं हाथ के गेंदबाज के लिए, और वैसे ही रिवर्स का इस्तेमाल किया गया. इनका जो टर्न था पूरी तरह से गेंद को टर्न होने दिया, बाद में रिवर्स खेला और नतीजा मिला 4 रन. संकट में थी तांबाटी टीम, 2 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके थे 5 गेंदों की समाप्ति के ऊपर. कैप्टन कूल केतन मुंडे भी क्लीन बोल्ड होकर वापस पवेलियन आ चुके थे. ऐसे में पहले ओवर में एक स्कोरिंग शॉट की ज़रूरत थी, उस ज़रूरत को पूरा किया रिवर्स के जरिए बल्लेबाज मयूर मुंडे ने. मयूरनं म्हणजे परत आणलेलं आहे या मॅच मध्ये ते तांबाटी संघाला. नाही तर 12 पाडाचे हे सगळे खेळाडू हावी झालेले आहेत, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आता वाढत चाललेला. पहिलं षटक होतं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, आता हे निर्बंध मला असं वाटतं सुटतील. देखिए लगातार 3 सिक्सर्स के लिए मनोज मालकर इनकी तरफ से 1000 का इनाम है तांबाटी के बल्लेबाजों के लिए. राजे शिवाजी बॉयज तांबाटी संकट में जरूर है, 18 गेंदें बची है और 18 गेंदों में रन बनाने हैं 23 रन. 23 धावा पाहिजेत. समोरून वाहनं बघा कशी चाललेली आहे. तरी कृपया प्रत्येक आलेल्या इथे प्रेक्षकाला, खेळाडूला विनंती आहे की आपली वाहनं रस्त्याच्या बाजूला जर पार्क केली असतील तर एकदम कडेला पार्क करा, जेणेकरून तिथे बाकीच्या येणाऱ्या वाहनांना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, ट्रॅफिक होणार नाही आणि तुमच्या वाहनाला पण कोणतं नुकसान किंवा कोणी घासून जायला नको किंवा कोणी क्रॅश करायला नको, इजा होता कामा नये, याची दक्षता आपली आपण घ्या प्लीज. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, तुषार पाटील 12 पाड्याचा हा खेळाडू गोलंदाजीसाठी येतोय, तो देवळोली एंड कडून. तेज तर्रार गोलंदाज, 10-12 पावलांचा रनअप लेफ्टी. हो, हा चेंडू यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. फक्त कट करायचा होता एबी डिव्हिलियर स्टाईलनं किंवा सूर्यकुमार स्टाईलनं, फक्त दिशा द्यायची होती. त्यानं ओळखले की एक खेळाडू तिथे पॉइंटमध्ये उभा आहे, दुसरा खेळाडू शॉर्ट थर्डमॅनला आहे, खूप मोठी गली मोकळी आहे, तिथे आपण चेंडू ढकलूया. परंतु गोलंदाज हुशार निघालेला आहे. आणि विशेष बघा 12 पाड्याचे दोन्ही गोलंदाज लेफ्टी वापरले सुरुवातीलाच. पहिलाही गोलंदाज विशाल लेफ्टी होता आणि हा तुषार पाटील पण लेफ्टी आहे. हो, मारलाय चेंडू, जमीन लगतचा फटका मारला पॉइंट मध्ये. 1 रन या चेंडूवर मिळते. थेंबे थेंबे तळे साचे, एक 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 धावा जमवत आहेत आणि तसं षटकार चौकाराची गरज पण नाही. डाळ भातानं काम होणार आहे. आज एकादशी आहे, त्यामुळे आज काय मटण भाकरीकडे लक्ष द्यायचंच नाही. आज भागवत एकादशी आहे. सगळीकडे आज भजन कीर्तन, आमच्या पण मंदिरामध्ये, सावळ्याच्या देवळोलीच्या मंदिरामध्ये आता भजनं चालू असतील. तर गोलंदाज आहे तो विशाल, निर्धाव चेंडू टाकतोय. तुषार 3 चेंडू आणि फक्त 1च धाव दिली बघा. तुषार तयार आहे. 15 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. हो, प्रहार केलाय, आवाज आलाय मोठा आणि झेल टिपला जातोय. अजून एक हादरा बसतोय फलंदाज बाद मयूर मुंडे.
मध्ये आता 22 धावांची गरज आहे. हे लुटूपुटूचं दिसणारं लक्ष आहे ना, लिंबू टिंबूचं लक्ष आता हे थोडंसं आता विशाल वृक्षासारखं दिसत चाललेलं आहे, अगदी मोठ्या टार्गेट सारखं दिसत चाललेलं आहे, हळूहळू हळूहळू हिमालयासारखं दिसत चाललेलं आहे. 14 चेंडू 22 धावांची गरज. तसं बघितलं प्रवीण तर एक षटकार जरी मारला ना तरी या मॅचची हवा निघू शकते, परंतु तो षटकारच जात नाहीये. ही मोठी शोकांतिका तांबाटी संघाच्या खेम्यामध्ये पसरलेली आहे. परंतु बघूया, अजूनही हे मिडल ऑर्डर बॅट्समन आहे, ते मधल्या फळीचे फलंदाज तगडे असतात, षटकार मारू शकतात. पण नाही, कट केलाय चेंडू. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, ओव्हर थ्रोची धाव होईल का? लांब गेलेला फलंदाज, एक धाव घेतलेली आहे आणि एकाच धावेवर त्यांना समाधान मानावं लागणार आहे. मिसफिल्डचा फायदा नाही उठवता आला. या छोट्या छोट्या मिस्टेकचा फायदा आता उठवायला पाहिजे, आत्ता नाही तर मग कधी उठवायचा? हाँ, निश्चित तौर पर, क्योंकि पहले से ही आपको रन बनाने के लिए काफ़ी मुश्किलें पैदा हो रही है. तो ऐसे में पहला रन अगर आप तेज़ी से ले, दूसरा रन लेने का आपके पास मौका हो, तो पहले को दूसरे में कन्वर्ट करना आना ही चाहिए. आणि ती गरज आहे. सिंगलला डबलमध्ये, डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करायची आता वेळ येऊन ठेपलेली आहे, कारण षटकार चौकार आता महाग झाले. 13-21 शॉर्ट पिच, चेंडू बॅकफुटवर जाऊन मारलाय, हवेमध्ये सेफ लँडिंग झालंय. चेंडूचं एक धाव घेतलेली आहे, दुसरीसाठी सरसावले, धोकादायक होऊ शकते, परंतु कलेक्शन नाही झालं. चेंडू उडाला, सिमेंट विकेटवरून उडाला का? सिमेंट विकेटवरून चेंडू सरळ उडाला, ज्यामुळे या चेंडूवर मिळतात एकूण 2 धावा. म्हणजे कुठून कोणाचं नशीब कोणाला वाचवेल काय सांगू शकत नाही आपण. हाँ, वो कहते हैं ना, 12 गेंदे 19 रनों की जरूरत है. नसीब मेहरबान तो इंसान पहलवान. एक चींटी भी हाथी को मार सकती है अगर नसीब मेहरबान हो तो. नशिबाचे फासे. तुम्ही किती मेहनत करा, किती परिश्रम करा, शेवटी नशीब तुमच्या बाजूने असलं तरच तुमचं काम होणार. हाँ, लक फैक्टर का होना थोड़ा बहुत ज़रूरी है, लेकिन अभी भी 12 गेंदे और 19 रनों की ज़रूरत है. 7 का फासला है. पानी लेकर जाइए 12th मैन. मैच में मज़ा आएगा ज़रूर. इसके बाद विनर वर्सेस विनर 3 ओवर का मैच. यहाँ से जीतने वाली टीम खेलेगी कासब के साथ. ई पोल का ये मैच है. 12 में 19. एक सिक्सर का फासला है ये मेरे ख्याल से. एक सिक्सर या दो बाउंड्रीज. तुम्ही बोलता हो पण ते होत नाहीये ना. लेकिन 2 ओवर की समाप्ति के बाद दोनों बाएं हाथ के गेंदबाजों की हमें तारीफ करनी चाहिए. पहले आए थे विशाल नाइक और उसके बाद आए थे तुषार पाटिल. इन दोनों की तारीफ करनी होगी, क्योंकि पहले ने रन दिए 6 और दूसरे ने दिए 4. पहले को तो मैंडेटरी पावर प्ले में ओवर डालना था, उसमें उस गेंदबाज विशाल नाइक ने रन दिए 6 में 6, और दूसरे ने जैसे ही फील्ड खोली एक सटीक लाइन और लेन के साथ गेंदबाजी की. लक्ष्य था छोटा, लेकिन इन दोनों गेंदबाजों की कड़ी मेहनत के कारण तांबाटी के सामने अब वो लक्ष्य बड़ा दिखाई दे रहा है. 12 गेंदे 19 रन. खरं तर हे तांबाटीकरांनी स्वतःहून करून घेतलंय मी तर म्हणेन, कारण सुरुवातीपासूनच जर सिंगल डबल केले असत्या तर हे टार्गेट थोडंसं अजून 4-5 धावांना कमी झालं असतं. आता तिसरा पण गोलंदाज लेफ्टी. वाह रे वाह, क्या बात आहे. अंकित नाईक हे डावरे, सगळे डावखुरे. अनिकेत नाईकचा हा चेंडू वाईट टाकतोय. अगोदरच्या आपल्या लेफ्टी भावांनी काय केलं आणि आता आपण काय करतोय याचा थोडासा पश्चाताप कदाचित त्याला झाला असेल, कारण एक धाव महत्वाची आहे, एक चेंडू महत्वाचा आहे. जिंकण्यासाठी आता 12 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. म्हणजे आता बरोबर 9चा ऍव्हरेज आलाय प्रवीण. 9. हा, यॉर्कर चेंडू खणून काढायचा होता, सिंगल घेतलेली आहे. या सिंगलनं आता समीकरण बदलत आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकायला पाहिजेत ते 17. हाँ, ये बात तो सही है. डॉट गेंद खेलने से अच्छा सिंगल अच्छा है. 12 गेंदे 19 का समीकरण था, व्हाइट बॉल आया, उसके बाद 12-18 का समीकरण था, फिर एक सिंगल आया, 11 गेंदे अब 17 का समीकरण है. डॉट गेंद खेलने से अच्छा है सिंगल को हासिल किया जाए. अंतिम ओवर में देखेंगे होता है क्या. बघूया, तुम्ही सांगताय, परंतु फलंदाजांनी काय निर्णय घेतला असेल, कदाचित त्यांचा निर्णय असेल या ओव्हरमध्येच आपण मॅच खतम करू. 2 धावा, 2 धावा, आणि या धावा महत्वाच्या आहेत. आता कसपणाला लागलेला आहे, आता फिटनेस
पणाला लागलेला आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट आता दोन्ही फलंदाज करतायत. 10 चेंडू शिल्लक आहेत, जिंकायला 15 धावांची गरज आहे. टॉवर्स लोखंडी आहेत, काही टॉवर्स लोखंडी आहेत, त्यामुळे त्यांना आपण कृपया हात लावू नका. त्यांच्यापासून जरा थोडंसं लांब आपण उभं राहा अशी आयोजकांच्या वतीनं विनंती आहे. फलंदाज मयूर जयेश दळवी, जेडी, मिस्टर जेडी ओपनिंगला गेला होता. मिस्टर जेडी अजून खेळतोय. हो, मस्त मस्त फटका, टायमिंगचा फटका, जमीन लगतचा, कार्पेटला चिरत चिरत चेंडू जातोय. सिंगल घेतली आहे, दुसरी धाव पण धावून पूर्ण केली जाते आणि या 2 धावा धावून पूर्ण केले जातात. विकेट किपर त्यांना जवळ म्हणजे स्वतःच्या हातामध्ये चेंडू पाहिजे. पुढे मागे थोडंसं जर ऍडजस्ट जर करता आलं तर कदाचित चेंडू मिळेल, पण हातामध्ये चेंडू लांबून एवढ्या लांबून फेकणं थोडंसं अवघड जात आहे इथे क्षेत्ररक्षकाला. त्यामुळे कलेक्शन पण नाही होत, त्याचा फायदा मिळतोय तो फलंदाजांना. 2-2 धावा प्रत्येक चेंडूवर घेतात. 9-13चं समीकरण. हाही चेंडू जमिनी लगतचा मारलाय आणि काय झालं, भानामती व्हावी तसा प्रकार झाला, जादू झाली आणि हा चेंडू गेला सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. ओवर में जो प्रेशर आया था बल्लेबाजों के ऊपर, बल्लेबाजों ने यह जाना, प्रवीण राणे और जयेश दळवी ने यह जाना कि रन मिल नहीं रहे, तो उन्होंने पहले को दूसरे में कन्वर्ट किया, फील्डर्स के ऊपर दबाव डाला और उस दबाव के तहत जहां पे सिंगल मिलना था वहां पर मिसफील्ड के कारण 4 रन मिले. 2-2 धावा मिळाल्या आणि एकदा त्यांची लॉटरी लागली आणि 4 धावा त्यांना मिळालेला. म्हणजे म्हणतात ना की जो शौर्यवान आहे त्यालाच फॉर्च्यून मिळत असतं. त्याच्याच बाजूनं नशीब आणि काय मॅचला कलाटणी आणलेली आहे. दमदार असरदार चौकार. होऊ द्या, तसं होऊ द्या, तसं नाही ऐकलं त्या फलंदाजांनी. त्यांनी ठरवलं काय करायचंय ना ते याच ओव्हर मध्ये करायचं, लेकिन याच वॉर्ड मध्ये. इस ओवर में उन्हें फील्डर्स का भी साथ मिला, पहले को दूसरे में उन्हें 2 बार कन्वर्ट करने का मौका मिला और एक मिसफील्ड के कारण जो 4 गए, उस वजह से बल्लेबाज का कॉन्फिडेंस लेवल जो था वो बढ़ चुका है. वाढलाय कॉन्फिडन्स राणेंचा आणि जेडीचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. जेडीने चेंडू ढकललाय, सिंगल काढलेली आहे आणि थ्रो आता परफेक्ट हातामध्ये थ्रो गेलेला आहे. या चेंडूवर मिळते ती एक सिंगल रन. 4 धावांची गरज आहे 6 चेंडू मध्ये आणि स्ट्राईक ठेवले बघा 6 चेंडू मध्ये 4. पाणी द्या. 6 चेंडू मध्ये 4 धावा. प्रवीण, सामना होता कुठे, आला कुठे? पहिल्या 2 षटकांमध्ये सामना पूर्णरित्या बारापाडा संघाच्या बाजूने झुकलेला, मात्र आता सामना झुकलेला आहे तो तांबाटीच्या बाजूने. देखिए 18 गेंदों में 23 रन की जरूरत थी और उसके बाद 4 रन आए. 12 गेंदे 19 का समीकरण था, रन और गेंदों के बीच का फासला था 7 का. इस ओवर में ज्यादा रन आने के कारण, एक तो मिसफील्ड के कारण 4 गए, वहां पर 3 रन एक्स्ट्रा, लेकिन एक खूबसूरत चौवा आया फाइन लेग बाउंड्री के बाहर जेडी के बल्ले से. उस वजह से इस ओवर में रन ज्यादा आए. रन ज्यादा आने के कारण अब प्रेशर जो बल्लेबाजों के ऊपर था तीसरे ओवर तक, तीसरा ओवर आने से पहले, अब वो प्रेशर चौथा ओवर आने से पहले गेंदबाजी करने वाली टीम के ऊपर, बारापाड़ा के ऊपर है, क्योंकि 6 में गेंदबाज को 4 बचाने हैं. हा खेळ मला असं वाटतं म्हणजे क्रिकेट नाही तर कबड्डी आणि कुस्ती सारखा जो प्रेशरचा गेम आहे ना, आपण म्हणतो प्रतिस्पर्ध्यांवर पॉइंट्स लादून करायचा, तसा खेळ आता बनवून राहिलेला आहे तो या मॅच मध्ये. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकायला पाहिजे. 4 धावा गोलंदाजीच्या मार्कवर आहे रोहन गावंड. हे पण लेफ्टी आहेत का रायटी आहेत? रायटी आहेत. हे रायटी आहेत रोहन गावंड. बॅटिंग मस्त केलेली रोहननी, बरं ना. तो दुसरा रोहन, हा रोहन नंबर 2.
शॉर्ट पिच चेंडू भिरकावलाय आणि हा चेंडू गेला सीमारेषा पार 6 धावांसाठी आणि या षटकारानं हा सामना जिंकलेला आहे. तर तांबाटी संघानं विजय संघाचं हार्दिक अभिनंदन.